शिवसेनेचे नेते माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पक्ष सोडला, नेमकं कारण काय? मी ज्यावेळेस पक्षप्रवेश घेतला होता त्यावेळेस माझ्यासोबत काही कमिटमेंट झाल्या होत्या, परंतु ते कमिटमेंट पूर्ण होत नसल्यामुळे मी पक्ष सोडलो. कालसुद्धा तुम्ही बैठकीतून निघून गेले, अर्ध्या बैठकीतून निघून गेले. नाही, अर्ध्या बैठकीतनं नाही निघालो मी. बैठक पूर्ण झाली होती. माझी पहिलीपासनं भूमिका हीच होती की सन्मानजनक युती व्हायला पाहिजे. जेव्हा माझ्या लक्षात आलं, मला सांगण्यात आलं की 17 सीटवर आपण युती मान्य केली आहे आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी उठून आलो. मला ते मान्यच नव्हतं. किती सीटाची मागणी? मी तर कमीत कमी 30 सीट, नाही तर 25 ते 30 या विषयावर माझं मत ठाम होतं. आणि मी सुरुवातीपासून सर्व शिवसेनेच्या नेत्यांना सांगत होतो की तुम्हाला 10-12च्या वरती सीट भारतीय जनता पक्ष देणार नाही. माझा याच्यावर विश्वास ठेवा. कारण जी गोलगोल जिलबी होत होती, मी सुद्धा भाजपच्या बैठकीमध्ये राहत होतो, तर अशीच गोलगोल जिलबी मी करत होतो. म्हणून भाजप कोणत्या प्रकारे जिलबी करते याचा पूर्ण अनुभव मला असल्यामुळे मी त्यांना सांगत होतो. परंतु माझ्या अनुभवाचा फायदा शिवसेनेनी घेतला नाही आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये इतके दिवस संभ्रम राहिलो. नाही तर आतापर्यंत कार्यकर्ते किंवा उमेदवार कामी लागले असते. याआधीसुद्धा तुम्ही म्हटलं होतं की बा शिवसेना जर सोबळावर महानगरपालिका निवडणूक लढल्यास तर आपण मोठं या ठिकाणी यश प्राप्त करू शकतो. माझा तर विश्वासच होता. माझं मत असं होतं की जेवढी जास्त जागा तेवढे जास्त कार्यकर्ते आणि तेवढं लोकांना निवडीसाठी तेवढे पर्याय उपलब्ध राहतात. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढली तर सुरुवातीपासून माझं मत होतं की लोकांना एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकते. म्हणून मी आधीपासून सांगत होतो की स्वतंत्र लढा. एकीकडे जर आपण पाहिलं की अभिजित अडसूळ म्हणत होते किंवा युवा स्वाभिमान पार्टीला आपण सोबत घ्यायचं नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र काल असं समजलं की मंत्रीसुद्धा म्हणतात, संजय राठोड म्हणतात किंवा युवा स्वाभिमान पार्टी आमच्यासोबत राहणार. त्यांच्या भूमिकेबद्दल मला काहीच माहिती नाही. हा प्रश्न म्हणजे अडसुळांचा काय भूमिका आहे त्याचं उत्तर मी देणं योग्य नाही. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. आता तुमची पुढची भूमिका काय राहणार महानगरपालिकेची? माझी पुढची भूमिका एकच राहणार आहे की जे कार्यकर्ते विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनिशी एका विचारासाठी मैदानात होते, त्यांच्यासाठी मी सुद्धा त्याच ताकदीनं, म्हणजे पूर्वी मी उमेदवार होतो, ते कार्यकर्ता होते, आज ते उमेदवार राहतील आणि मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहणार आहे. अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी मी नाही, कार्यकर्ते तर जे कार्यकर्ते लढतील त्यांच्यासोबत मी राहणार आहे. नक्कीच. तर हे होते जगदीश भाऊ गुप्ता यांनी सांगितले की आता जे या ठिकाणी कार्यकर्ते राहतील, ते जे कार्यकर्ते इच्छुक राहतील त्यांच्यासोबत मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जगदीश गुप्ता यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता शिवसेनासुद्धा मोठा या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे. मी किरण होळे, जेनिकाज न्यूज, अमरावती.